जय महाराष्ट्र मित्रांनो, केंद्र शासनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव अशी योजना सुरू करण्यात आली आहे। देशातील सर्व विद्यार्थ्यांना आता कोणत्याही अडचणीशिवाय शैक्षणिक कर्ज दिले जाणार आहे। बँकेमध्ये एज्युकेशन लोन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो। हीच गोष्ट लक्षात घेता केंद्र सरकारने यावर एक ठोस उपाय म्हणून केंद्राची एक शैक्षणिक कर्ज योजना म्हणजेच विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे। या संदर्भात कॅबिनेट मीटिंगमध्ये अधिकृत असा निर्णय देखील घेण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना विना गॅरंटी 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे। विद्यालक्ष्मी योजनेसाठी कोण पात्र असणार, अटी आणि शर्ती काय आहेत, अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार, कर्ज कसं मिळवायचं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। केंद्र सरकारने शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते। योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळते। यासाठी देशातील कोणतेही पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात। विद्यालक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे। विद्यालक्ष्मी योजनेसाठी पात्रता काय आहे ते आपण बघूया। विद्यार्थ्याला 10वी-12वी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळालेले असावे। अर्जदार विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले असावे। विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे। जर विद्यार्थी नामांकित उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये शिकत नसेल तर त्याला विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ भेटणार नाही। अर्जदार विद्यार्थी हा भारताचा स्थायी नागरिक रहिवासी असावा। विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले असावे। विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असावी। विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही शैक्षणिक कर्ज योजनेचा फायदा घेतलेला नसावा। विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत विना गॅरंटी कर्ज दिले जाणार आहे। विद्यार्थ्यांना एज्युकेशनल लोन मिळवण्यासाठी बँकेचा फेरफटका मारण्याची आता गरज नाही। शासनाच्या या विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत तुम्हाला थेट 10 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे। 10 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज, तेही कोणत्याही गॅरंटी शिवाय, फक्त 3% व्याजदर आणि 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी। प्रत्येक वर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना लोन मिळणार। लक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी केंद्र सरकारतर्फे आता नवीन विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोन इंटरेस्ट रेट जारी करण्यात आले आहे। विद्यालक्ष्मी एज्युकेशन लोनसाठी 3% व्याजदर लागू करण्यात आला आहे। यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे? आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, ॲडमिशनची पावती, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र। आणि विद्यालक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा? त्यासाठी vidyalakshmi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी। वेबसाईटवर गेल्यानंतर तुमची नोंदणी करून घ्या। शैक्षणिक लोन मिळवण्यासाठी बँकेकडे सुरुवातीला अर्ज सादर करावा। त्यानंतर पोर्टलवर जाऊन व्याज सवलतीसाठी अर्ज सादर करावा। यानंतर विद्यार्थ्यांना ई-वाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेट व्याज सवलत दिली जाते। सवलत मिळाल्यानंतर बँकेमार्फत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल। उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी या शैक्षणिक कर्जासाठी पात्र राहणार आहेत। विद्यालक्ष्मी लोन मिळवण्यासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी लागतो। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।